सांगितलं जर माजी शिक्षण मंत्री अनंत थोपटे यांनी केली जमिनीच्या वादातून महिलांना शिवीगाळ आणि मारहाण। राजगड पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल, पण थोपटेंनी मात्र फेटाळले आरोप। एसीबीच्या कात्रीत सापडलेले छगन भुजबळ यांनी शरद पवारांसमोर मांडली कैफियत, तर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा तपास 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा, मुंबई उच्च न्यायालयाचे एसीबीला आदेश। ललित मोदी प्रकरणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट, तर वसुंधरा राजे सिंधिया यांना प्रसार माध्यमांपासून दूर राहण्याचा देण्यात आलाय सल्ला। आणीबाणीसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही अशी परिस्थिती नाही। इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणींचा मोदी सरकारलाच घरचा आहे। पुण्यामध्ये विकास कामांच्या श्रेयाचं होतंय राजकारण। औपचारिक उद्घाटन करण्याआधी शिवसेनेनंच पुणे स्वारगेट उड्डाणपूल केला खुला। मुंबईकरांवर आता पेट्रोल संकट उद्भवण्याची शक्यता। 4 दिवसांपूर्वी पेट्रोल पाईपलाईनला लागलेल्या आगीमुळे इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमच्या पंपांवर पेट्रोलचा तुटवडा। येत्या 24 तासात मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। कोकण, विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागातही आज पावसाची शक्यता। आणि आजपासून सुरू होते भारत विरुद्ध बांगलादेश वन डे सिरीज। मिरपूरमध्ये रंगणार पहिला सामना।